जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TY BComच्या सेमिस्टर 5 आणि 6 2019 क्रेडिट पॅटर्नच्या लॉ म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. कोणताही जास्त वेळ न घालता फक्त एक विनंती करतो की अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अशाच नवीन व्हिडिओसह आपण भेटणार आहोत. काही व्हिडिओचे जे काही क्वेश्चन पेपरचे पॅटर्न आहे ते जर का चेंज झाले तर ते आपण टाकणार आहे. तर तुम्ही बाकीच्या सब्जेक्टचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आपल्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेले आहे. त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ तुम्हाला बघायलाच भेटतील. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की लॉ या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉ या नावाची किंवा बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या सब्जेक्टची क्वेश्चन पेपर एकूण 70 मार्कासाठी असणार आहे आणि टाईम स्लॉट तुम्हाला 2 तास 30 मिनिटाचा असणार आहे. 70पैकी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे. 28पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही या विषयात पासआउट होणार आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यापूर्वी तुम्ही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन रीड करा की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला काय करायचा आहे, कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 असे टोटल 4 क्वेश्चन दिले जाणार आहे. यापैकी कोणतेही 3च प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि एका प्रश्नाला 15 मार्क्स आहे, म्हणून तिथे 45 मार्क्स असणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला MCQ 5 मार्काला असेल. क्वेश्चन नंबर 1B मध्ये मॅच द फॉलोइंग पेअर्स 5 मार्काला असतील. असे मिळून क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो टोटल 10 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते 5 यापैकी फक्त 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. एका प्रश्नाला 15 मार्क. 3 प्रश्नाचे उत्तर सॉल्व केली तर तुम्हाला 45 मार्क्स भेटतील. तर क्वेश्चन नंबर 6 जो काही आहे तो 15 मार्कासाठी शॉर्ट नोट्स असतील. तिथे 5 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायच्या आहे. म्हणजेच बघा, हे 15 मार्क, हे 45 मार्क आणि 10 मार्क, म्हणजे 10 आणि 45 55, 55 आणि 15 एकूण 70 मार्कासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर यामध्ये आपण सगळ्यात अगोदर जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे सेमिस्टर 5मध्ये आपण चॅप्टर वाईज महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. म्हणजे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यासाठी कोणते ब्रॉड क्वेश्चन्स येतील ते आपण बघणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1साठी 2 महत्त्वाचे प्रश्न आहे. त्यामधील पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट, एक्सप्लेन द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. ओके, या पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला येण्याची शक्यता आहे. दुसरा आहे टाइप्स, एक्सप्लेन द टाइप्स अँड काइंड्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इन डिटेल्स. हे दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3 आहे, व्हॉट डू यू मीन बाय अन ऑफर प्रपोजल अँड एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ ऑफर्स. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट इज द फ्री कॉन्सेंट, एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द फ्री कॉन्सेंट. ओके. आणि 5 आणि 6 म्हणजे याच्यातील क्वेश्चन नंबर 3, 4 हे जे काही आहे ते शॉर्ट नोट्सला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, एक्सप्लेन द डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सप्लेन द मेथड ऑफ डिस्चार्जिंग दी कॉन्ट्रॅक्ट. हा एक एक्स्ट्रा प्रश्न म्हणून मी तुम्हाला इथे दिलेला आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट इज होड ॲग्रीमेंट, एक्सप्लेन द ॲग्रीमेंट एक्सप्रेसली डिक्लेअर ॲज अन वर्ड. ओके, म्हणजे अवैध करार नेमकी कोणते असतात आणि ते एक्सप्रेसली डिक्लेअर कशा पद्धतीने केले जातात त्याची माहिती द्या. जनरली हा प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारला जातो. चॅप्टर नंबर 2वर या. चॅप्टर नंबर 2 आहे, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 अँड द LLP ॲक्ट 2008. ओके, लिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप ॲक्ट 2008. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे महत्त्वाचा, तो म्हणजे डिफाईन द टर्म्स ऑफ पार्टनरशिप, एक्सप्लेन इट्स फीचर्स. फीचर्सलाच दुसरा आहे कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन. हा ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाईल. नाही आला तर त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ पार्टनर्स इन डिटेल्स किंवा एक्सप्लेन द राईट्स अँड ड्युटीज ऑफ पार्टनर्स. हा प्रश्न जनरली शॉर्ट नोट्सला विचारला जातो. नेक्स्ट आहे, एलोबरेट द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. ओके,
त्याच्यानंतर आहे 5 नंबरचा जो ब्रॉड क्वेश्चनला कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे डिफाईन द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अँड एक्सप्लेन इट्स सायलेंट फीचर. ओके. नेक्स्ट आहे डिफरन्स अमंग द LLP अँड पार्टनरशिप फर्म अँड कंपनी. हा तर जनरली एवढा विचारला जाणार नाही, पण तरी पण एक शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही करून ठेवा. आणि 7 नंबरच्या शॉर्ट नोट्स दोघांपैकी एक शॉर्ट नोट्स येण्याची शक्यता आहे, ती म्हणजे शॉर्ट नोट्स ऑन वाइंडिंग अप अँड डिझोल्युशन ऑफ LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 3वर आहे द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. ओके. सो त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड्स, एक्सप्लेन इट्स इसेन्शियल. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन सेल अँड ॲग्रीमेंट ऑफ सेल. हा प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारला जाईल. नेक्स्ट आहे डिफाईन गुड्स अँड एक्सप्लेन इट्स काइंड्स ऑर टाइप्स ऑफ गुड्स. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन कंडिशन अँड वॉरंटी. 5वा आहे एक्सप्लेन द ब्रीफ राईट्स ऑफ ॲन अनपेड सेलर. हा एवढं काही करून ठेवण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे नंबर 6 ट्रान्सफर ऑफ टायटल बाय नॉन ओनर. नंतर चॅप्टर नंबर 4वर आहे आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन. ओके. त्याच्यातला नंबर 1 जो महत्त्वाचा आहे म्हणजे याच्यातले हे संपूर्णतः 4च्या 4 शॉर्ट नोट्स करून ठेवल्या, त्याच्यात पहिल्या 3 जर का केल्या तर निश्चित तुम्हाला यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 6मध्ये विचारल्या जातील. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन. ओके. नेक्स्ट आहे आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट. तिसरा आहे पॉवर अँड ड्युटीज ऑफ आर्बिट्रेटर. आणि 4th नंबर आहे कॉन्सिलेशन प्रोसिडिंग. ओके. सर एवढे आपल्याला सेमिस्टर 5मधले महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन्स आहे. आता सेमिस्टर 6चे टॉपिक वाईज ब्रॉड क्वेश्चन बघूया. त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 1 हा तुमचा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881 आहे, 1881. त्यामधला पहिला प्रश्न महत्त्वाचा. पहिले 2 प्रश्न हे ब्रॉड क्वेश्चनसाठी मी दिलेले आहे. नंबर 1 व्हॉट इज अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स. सेकंड डिफाईन द टर्म ऑफ प्रॉमिसरी नोट किंवा बिल ऑफ एक्सचेंज अँड चेक, एक्सप्लेन देअर इसेन्शियल्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर तिसरा आहे एक्सप्लेन द क्रॉसिंग ऑफ चेक अँड टाइप्स ऑफ क्रॉसिंग ऑफ चेक. 4th आहे व्हॉट इज एंडोर्समेंट, एक्सप्लेन द काइंड्स ऑफ एंडोर्समेंट. 5 नंबरचा ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे डिफाईन द होल्डर अँड होल्डर इन ड्यू कोर्स, एक्सप्लेन द राईट्स अँड प्रिव्हिलेज होल्डर इन ड्यू कोर्सेस. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 आहे ई कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड 1 नंबरचा 2 नंबरचे प्रश्न हे काही शॉर्ट नोट्सला आहे तर काही ब्रॉड क्वेश्चन्सला आहे. 3 पैकी कोणतेही 2 करून ठेवा, डेफिनेटली विचारले जातील. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे व्हॉट आर द ई ट्रान्झॅक्शन किंवा ई कॉमर्स, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ ई ट्रान्झॅक्शन ऑर ई कॉमर्स. नेक्स्ट आहे व्हॉट इज द डिजिटल सिग्नेचर, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ डिजिटल सिग्नेचर इन डिटेल्स म्हणजे सविस्तर पद्धतीने तुम्ही माहिती लिहा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द लीगल इश्यूज इन्व्हॉल्व इन ई कॉमर्स. हा जनरली विचारला गेलेला नाही आहे, पण तरी पण एक शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही करून ठेवा. चॅप्टर नंबर 3 आहे द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. नंबर 1 आहे प्रश्न महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन, एक्सप्लेन द सायलेंट फीचर्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. सेकंड आहे एक्सप्लेन कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल एजन्सी. मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या एजन्सीज तुम्हाला देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन प्रोसिजर टू फाईल अ कंप्लेंट. 5 नंबर आहे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस वर्सेस रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस. आणि 6 नंबर आहे डिफेक्ट वर्सेस डिफिशियन्सी. आणि चॅप्टर नंबर 4 एकदम महत्त्वाचा आहे. याच्यातले जवळजवळ सर्वचे सर्व प्रश्न येण्यासारखे आहे ते म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. त्याच्यामध्ये पहिला शॉर्ट नोट्सला तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे विपो, ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड प्रॉपर्टी राईट्स ऑर्गनायझेशन म्हणतो, WIPO. शॉर्ट नोट्सला हा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द राईट्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ पेटेंटी ऑर डिझाईन होल्डर ऑर कॉपीराईट होल्डर ऑर ट्रेडमार्क होल्डर. द आन्सर इन सेम म्हणजे हे सर्व प्रश्नाची उत्तरं एकच आहे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला ट्रेडमार्क, कॉपीराईट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिझाईन या तिघांपैकी एक शॉर्ट नोट्स तुम्हाला डेफिनेटली विचारली जाईल. कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स करून ठेवा, एक विचारली जाण्याची शक्यता आहे. या पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी दिलेले आहे. याच पद्धतीने बाकीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहे. जे नव्याने व्हिडिओ बनवण्याची गरज वाटेल, आवश्यकता वाटेल असे निश्चित तयार केले जाईल.
बाकी विषयासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही व्हिडिओ दिलेले आहे त्या सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आवडल्यास त्याही व्हिडिओना लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटणारच आहोत. आत्ताच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.